मुलांनो, सर्वांना जय येशू. आजच्या धर्मशिक्षणामध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत. आज आपण 15वा धडा शिकणार आहोत. त्यापूर्वी आपण एका प्रार्थनेद्वारे आपण आजच्या धर्मशिक्षणाची सुरुवात करूया. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की आम्हाला ख्रिस्त सभेकडून तुझे वचन समजून घेण्यासाठी आम्हाला सहाय्यक ठरले. ख्रिस्त सभा आम्हाला तुमचे वचन आज्ञा समजावून सांगतात, म्हणून आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो प्रभू. आमच्या ख्रिस्त सभेसाठी पण आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. हे प्रभू येशू, आज आम्ही जे काही शिकणार आहोत ते सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्यावे, याकरिता आम्हा सर्वांवर तुझ्या पवित्र आत्म्याची वर्षाव कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. मुलांनो, आपण 1 ते 14 धडा शिकलो आहोत. पहिल्या धड्याचे नाव होते सर्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी, आणि दुसरा प्रभू परमेश्वर, तिसरा देवाचे नाव पूज्य नाव. धडा होता देवाचा दिवस. 5वा आई वडिलांचा सन्मान करणे. 6वा धडा जीवन परमेश्वरीय देणगी. 7वा लैंगिक संबंधी शुद्धता. 8वा धडा चोरी करू नका. 9वा धडा खरे बोलणे. 10वा धडा वैवाहिक शुद्धता. 11वा धडा ज्यावर अधिकार नाही त्याचा लोभ धरू नये. 12वा सर्व उत्कृष्ट आज्ञा. 13वा ख्रिस्त सभेचे नियम. 14वा अंतःकरणाची रचना. आणि आज आपण बघणार आहोत आशीर्वचन. तर आपल्या या वर्षीच्या धर्मशिक्षणामध्ये 15 पाठ दिलेले आहेत तुमच्या वर्गासाठी. तर आज आपण आखरीचा धडा शिकणार आहोत, आशीर्वचन. तर सर्वजण लक्ष देऊन ऐका. तर मुलांनो, आता आपण 15वा धडा शिकूया, आशीर्वचन. 15वा धडा आहे आशीर्वचन. येशूच्या जीवनाबद्दल विस्तृत माहिती शुभवर्तमानात दिलेली आहे. 4ही शुभवर्तमानात येशूच्या वचनाचे आणि कर्माचे विवरण दिलेले आहे. डोंगरावरचे प्रवचन हे येशूच्या प्रबोधनाचे संक्षिप्त रूप आहे. एक खरा ख्रिस्ती कसा असतो, त्याने कशा प्रकारे जीवन जगले पाहिजे, त्याला काय काय सौभाग्य मिळतात इत्यादी येशूने विस्तृत रूपात शिकविले आहे. येशूने शिकविले की दुसऱ्याकडून आपल्या प्रती जसा व्यवहार इच्छिता, तुम्ही देखील त्यांच्या प्रती तसाच व्यवहार करा. हेच सर्व भविष्यवाण्या आणि नियमाचा आधार आहे. आणि इथे आपल्याला हे समजवले जाते की डोंगरावरील प्रवचन, ज्यामध्ये येशूचे प्रबोधन समाविष्ट आहे, ते संत मत्ते रचित शुभवर्तमानातील अध्याय 5 ते 7 पर्यंत आम्हास प्राप्त होते. ते संत मत्ते शुभवर्तमानातील अध्याय 5 ते 7 पर्यंत आम्हास प्राप्त होते. मुलांनो, तर आता आपण येशूच्या शिष्यांचे सौभाग्य याबद्दल शिकूया. येशूच्या शिष्यांचे सौभाग्य याबद्दल आता आपण शिकूया. डोंगरावरील प्रवचनाचा सर्वात मुख्य भाग म्हणजे अष्टसौभाग्य. डोंगरावरील प्रवचनाचे सर्वात मुख्य भाग म्हणजे अष्टसौभाग्य अर्थात आशीर्वचन आहे. 8 सौभाग्याविषयी येशू इथे सांगतात, जे त्यांच्या अनुयायांना प्राप्त होतील. जे त्यांच्या अनुयायांना
प्राप्त होतील. हे आशीर्वचन ह्या प्रकारे आहेत ते आपण बघतो आहोत संत मत्ते शुभवर्तमान अध्याय 5 3 ते 10 मध्ये. तर आता आपण बघूया अष्ट सौभाग्य. तर पहिला आहे, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज त्यांचे आहे. दुसरा आहे, जो शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. दुसरं काय आहे, जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. तिसरा आहे, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. तिसरा काय आहे, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. तर आता आपण चौथा बघूया, जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. चौथा काय आहे, जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. पाचवा आहे, जो दयाळू ते धन्य, कारण त्याच्यावर दया होईल. पाचवं काय आहे, जे दयाळू ते धन्य, त्यांच्यावर दया होईल. सहावा आहे, जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. सातवा आता बघूया, जे शांती करणारे ते धन्य. सातवा काय, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे मुले म्हणतील. आठवा आहे, नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आठवा काय आहे, नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज त्यांचे आहे. तर हे 8 अष्टवचन जे आपण बघला, अष्ट सौभाग्य आशीर्वचन आता आपण बघलो आहोत. तर विद्यार्थ्यांनो, हे अष्टवचन तुम्ही पाठांतर करा. कळलं मुलांनो? आता आपण येशूच्या शिष्यांचे बाह्य रूप आणि भाव याबद्दल आता आपण शिकूया. येशूच्या शिष्यांना कोणकोणते सौभाग्य प्राप्त होणार आणि वास्तविकपणे ते कोण आहेत हे येशूने शिकविले. येशूच्या शिष्यांना कोणकोणते सौभाग्य प्राप्त होणार आणि वास्तविकपणे ते कोण आहेत हे येशूने शिकविले. त्यांनी सांगितले की येशूचे शिष्य पृथ्वीचे मीठ आणि जगाचे ज्योती आहेत. त्यांनी सांगितले की येशूचे शिष्य पृथ्वीचे मीठ आणि जगाचे प्रकाश आहे. हे आपण बघतो संत मत्ते शुभवर्तमान अध्याय 5 13 आणि 14 मध्ये. ते म्हणाले, मीठाला खारटपणा असायला पाहिजे आणि दिवा लावून दिवटणीवर ठेवले पाहिजे. याचा अर्थ असा की ख्रिस्ती लोकांनी सर्व जगाला रुची आणि प्रकाश द्यावे. या वचनाचे अर्थ काय आहे? इथे आपल्याला स्पष्टपणे सांगत आहेत की ख्रिस्ती लोकांनी म्हणजे आपण सर्व जगाला रुची आणि प्रकाश द्यावे. येशूने हे सुद्धा शिकविले की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. येशू काय सांगतात इथे? काय शिकवतात? तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. हे आपण बघतो आहोत हे वचन संत मत्ते शुभवर्तमान अध्याय 5 16 मध्ये. कळले मुलांनो? मला आता आपले पूजनीय बिशप विजयानंद यांची आठवण येते.
नेहमी ते त्यांच्या प्रवचनामध्ये आणि जेव्हा केव्हा ते मीटिंगमध्ये आणि सभेमध्ये यायचे, लोकांसोबत भेटायचे किंवा कॉन्व्हेंटमध्ये यायचे, तेव्हा या वचनाला ते नेहमी सांगायचे की तुम्ही जगाची ज्योती आणि पृथ्वीचे मीठ आहात. हे वचन नेहमी ते सांगत असत आणि प्रवचनाद्वारे लोकांना हेच सांगत होते की आपण या जगामध्ये मिठासारखे आणि ज्योतीसारखे बनले पाहिजे लोकांसाठी. हे तुम्हाला सुद्धा आठवण असेल की आपले बिशप स्वामीजी या वचनाला खूप महत्त्व देत होते. कळले मुलांनो, येशूने शिकविले की पृथ्वीचे मीठ आणि जगाचा प्रकाश होण्यासाठी आज्ञाचे पालन करणे अनिवार्य आहे. पृथ्वीचे मीठ आणि जगाचा प्रकाश होण्यासाठी आज्ञाचे पालन करणे अनिवार्य आहे. मी तुम्हास हे सांगतो की, वचनामध्ये काय सांगितलेले, मी तुम्हास हे सांगतो की आकाश व पृथ्वी नष्ट झाली तरी नियमशास्त्राच्या एक काना किंवा मात्रा ही पूर्ण झाल्याशिवाय नष्ट होणार नाही. या वचनामध्ये स्पष्टपणे आपल्याला सांगतात की आज्ञाचे जे नियम आहे, परमेश्वराचे वचनचे जे नियम आहे, वचन जे आहे नियमशास्त्राचे, हे पूर्ण झाल्याशिवाय कधीच नष्ट होणार नाही. म्हणून ते त्या लहानातल्या लहान आज्ञापैकी एकाचेही भंग करतो आणि दुसऱ्यांना तसे करण्यास शिकवितो, तो स्वर्गराज्यात लहान समजला जाईल. इथे आपल्याला हेच समजून सांगत आहेत की जो त्या लहानातल्या लहान आज्ञापैकी एकाचेही भंग करतो आणि दुसऱ्यांना तसे करण्यास शिकवितो, तो स्वर्गराज्यात लहान समजला जाईल. जो त्याचे पालन करतो आणि त्यास शिकवितो, तो स्वर्गराज्यात मोठा समजला जाईल. इथे प्रभू येशू शिष्यांना हेच समजवत आहे की नियमशास्त्र आणि प्रभूचे जे आज्ञा आहे पालन करणे अनिवार्य आहे. कळले मुलांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवून जो जगतो तोच येशूचा शिष्य आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवून जो जगतो तोच येशूचा शिष्य आहे. नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवून जगण्याच्या आवश्यकतेवर जोर देत येशू शिकविले. नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवून जगण्याच्या आवश्यकतेवर जोर देत येशूने शिकविले. भोजन आणि कपड्याबद्दल चिंता करू नका. याचा अर्थ भोजन आणि कपड्याची गरज नाही असे नाही, परंतु याचा अर्थ असा आहे की स्वर्गीय पिता आपल्या लेकरांना हे सर्व प्रदान करेल. स्वर्गीय पिता आपल्या लेकरांना हे सर्व प्रदान करेल. येशू पुढे म्हणतो, तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रभू येशू काय सांगत आहेत, तुम्ही पहिल्याने त्यांचे राज्य व त्यांचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हे वचन आपण बघतो संत मत्ते शुभवर्तमान अध्याय 6:33 मध्ये. कळले मुलांनो, येशू आपल्याला शिकवत आहे की आपण सर्वात प्रथम परमेश्वराचे राज्याचे नीतिमत्वाला प्राप्त करण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असावे. कळले मुलांनो, येशूचे वचन ऐकून त्या अनुसार जे जीवन जगतात तेच येशूचे खरे शिष्य आहेत. येशूचे वचन ऐकून त्या अनुसार जगतात तेच खरे येशूचे शिष्य आहेत. येशूने शिकविले, तुमची एकमेकावर प्रीती असली पाहिजे, त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रभू येशू काय शिकवतो, तुमची प्रीती एकमेकावर असली पाहिजे, यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. हे वचन आपण बघतो संत योहान शुभवर्तमान अध्याय 13:35 मध्ये. कळले मुलांनो, आता आपण
येशूचा एक खरा शिष्य होण्याबाबत, याबद्दल आता शिकूया. येशूचा खरा शिष्य होण्याबाबत डोंगरावरील प्रवचनात येशूने शिकविले की येशूच्या खऱ्या शिष्यामध्ये कोणकोणते गुण असायला पाहिजे. आपण अष्ट सौभाग्य आपण शिकलो आणि तेच आशीर्वचन जे आहे ते गुण शिष्यांमध्ये असले पाहिजे. येशूच्या शिष्यांमध्ये असले पाहिजे. ज्यांच्यामध्ये हे गुण आहेत तेच खऱ्या अर्थाने येशूचे शिष्य आहेत. जे लोक केवळ दिखावा म्हणून नियमाचे पालन करतात किंवा दुसऱ्याला दाखवण्यासाठी जे नियमाचे पालन करतात परंतु विश्वासातील जीवनात वाढत नाही, त्यांना येशू म्हणतात, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. प्रभू काय म्हणतात? मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याच्या होईल. प्रभू येशू आपल्याला सांगत आहे, स्वर्गराज कोण प्राप्त करू शकतो? जो स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याच्या स्वर्गराज्य होईल. हे आपण बघतो आहोत संत मत्ते शुभवर्तमान अध्याय 7:21 मध्ये. कळलं मुलांनो? एक सुंदर दाखला देत येशू आपले डोंगरावरील प्रवचन समाप्त करतात. जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला आणि वाराही सुटला. मग त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याच्या पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याचप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला तेव्हा ते पडले. हे वचन आपण बघतो संत मत्ते शुभवर्तमान अध्याय 7:24-27 मध्ये. प्रभू येशू हे दाखला देत स्पष्टपणे आपल्याला सांगतात की विवेकाने भरलेला मनुष्य तो आपल्या घर दगडावर खडकावर बांधतो आणि मूर्ख माणूस वाळूवर आपले घर बांधतो. तर त्याची दशा काय होते हे आता आपण ऐकलो आहोत. परंतु प्रभू येशू आपल्याला सांगत आहेत की आपण कशा प्रकारे जीवन जगले पाहिजे. परमेश्वरावर विश्वास ठेवून जो जगतो तोच येशूचा शिष्य आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवून जो जगतो तोच येशूचा शिष्य आहे. नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवून जगण्याच्या आवश्यकतेवर जोर देत येशू शिकविले. नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवून जगण्याच्या आवश्यकतेवर जोर देत येशूने शिकविले. भोजन आणि कपड्याबद्दल चिंता करू नका. याचा अर्थ भोजन आणि कपड्याची गरज नाही असे नाही, परंतु याचा अर्थ असा आहे की स्वर्गीय पिता आपल्या लेकरांना हे सर्व प्रदान करेल. स्वर्गीय पिता आपल्या लेकरांना हे सर्व प्रदान करेल. येशू पुढे म्हणतो, तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रभू येशू काय सांगत आहेत? तुम्ही पहिल्याने त्यांचे राज्य व त्यांचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हे वचन आपण बघतो संत मत्ते शुभवर्तमान अध्याय 6:33 मध्ये. कळले मुलांनो? येशू आपल्याला शिकवत आहे की आपण सर्वात प्रथम परमेश्वराचे राज्याचे नीतिमत्वाला प्राप्त करण्यासाठी
नेहमी प्रयत्न करीत असावे. कळले मुलांनो? येशूचे वचन ऐकून त्या अनुसार जे जीवन जगतात तेच येशूचे खरे शिष्य आहेत. येशूचे वचन ऐकून त्या अनुसार जगतात तेच खरे येशूचे शिष्य आहेत. येशूने शिकविले, तुमची एकमेकावर प्रीती असली पाहिजे, त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रभू येशू काय शिकवतो? तुमची प्रीती एकमेकावर असली पाहिजे, यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. हे वचन आपण बघतो संत योहान शुभवर्तमान अध्याय 13:35 मध्ये. कळले मुलांनो? आता आपण येशूचा एक खरा शिष्य होण्याबाबत याबद्दल आता शिकूया. येशूचा खरा शिष्य होण्याबाबत डोंगरावरील प्रवचनात येशूने शिकविले की येशूच्या खऱ्या शिष्यामध्ये कोणकोणते गुण असायला पाहिजे. आपण अष्ट सौभाग्य आपण शिकलो आणि तेच आशीर्वचन जे आहे ते गुण शिष्यांमध्ये असले पाहिजे. येशूच्या शिष्यांमध्ये असले पाहिजे. ज्यांच्यामध्ये हे गुण आहेत तेच खऱ्या अर्थाने येशूचे शिष्य आहेत. येशूच्या या दृष्टांतातील खडकाप्रमाणे त्याचे वचन आपल्या जीवनात शक्ती आणि मजबूती प्रदान करते. कारण येशू शिकवितात की आकाश आणि पृथ्वी नष्ट झाले तरी परमेश्वराचे वचन केव्हाच नष्ट होणार नाही. म्हणून जे परमेश्वराच्या वचनावर आधारित जीवन जगतात ते सशक्त राहतील. म्हणून जे परमेश्वराच्या वचनावर आधारित जीवन जगतात ते सशक्त राहतील. ते कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम राहतील. ते कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम राहतील. कळले मुलांनो? येशू असे आग्रह करतात की त्याचे खरे शिष्य होण्यासाठी आपण केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवल्यानेच चालणार नाही. येशू काय आग्रह करत आहेत? आपल्याला सांगत आहेत, त्यांचे खरे शिष्य होण्यासाठी आपण केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवल्यानेच चालणार नाही, तर त्यांची इच्छा जाणून त्या अनुसार कार्य करणे सुद्धा अनिवार्य आहे. परमेश्वरीय इच्छा आज आपणास ह्या ईश वचनाद्वारे प्रकट होते. या वचनांना पूर्ण अंतःकरणाने स्वीकारून त्या अनुसार जीवन व्यतीत करावे व येशूचे खरे शिष्य बनण्यास, अनंत जीवनाच्या भागीदार होण्यास आणि स्वर्ग राज्याचा स्वीकार करण्यास आपण परिश्रम करावे. कळले मुलांनो? तर आपण हे आपल्या जीवनात लक्षात ठेवावे. आपण परमेश्वराचे वचनाला पूर्ण हृदयाने स्वीकार करून त्या अनुसार जीवन व्यतीत करावे. येशूचे खरे शिष्य बनण्यास, अनंत जीवनाच्या भागीदार होण्यास आणि स्वर्ग राज्याचा स्वीकार करण्यास आपण नेहमी परिश्रम करीत राहिले पाहिजे. तर या धड्यामध्ये आपल्याला प्रभू येशू अष्ट सौभाग्य प्रदान केलेले आहेत. कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे, कोण कोण त्यांचे खरे शिष्य बनणार आणि कोणकोणते गुण आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे, हे सर्व या धड्यामध्ये प्रभू येशू स्पष्टपणे आपल्याला सांगतात. तर आपण परमेश्वराची इच्छा अनुसार जीवन जगून आपण या जगामध्ये प्रभूचे प्रिय शिष्य, चांगले ख्रिस्तीय जीवन जगण्यास प्रयत्न केले पाहिजे. कळले मुलांनो? तर इथे आपण आपला 15वा धडा समाप्त करतो आहोत. धड्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न दिले गेलेले आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधून लिहून काढा. कळले मुलांनो? आपल्या मार्गदर्शनासाठी एक पवित्र वचन घेऊया. ते आहे संत मत्तेय शुभवर्तमान अध्याय 7:21. तिथे असे सांगितले आहे, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही,
तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छाप्रमाणे वागतो त्याच्या होईल. तर हे वचन आपण मार्गदर्शनासाठी घेऊया. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गराज्यात होईल असे नाही, स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याच्या होईल. तर हे आपण बघतो आहोत संत मत्ते शुभवर्तमान अध्याय 7:21 मध्ये. कळले मुलांनो? आज आपण हेच निर्णय घेऊया की मी येशूच्या वचनानुसार जीवन जगेन. मी येशूच्या वचनानुसार जीवन जगेन. जे 10 आज्ञा परमेश्वराने दिलेले आहेत त्यानुसार मी जीवन जगेन. जे ख्रिस्त सभा आपल्याला 5 नियम दिले गेलेले आहेत त्यानुसार मी जीवन जगेन. आणि एक चांगले ख्रिस्तीय जीवन जगून एक संत बनण्यास मी प्रयत्न करेन. मी माझ्या जीवनामध्ये नेहमी ख्रिस्त सभेसोबत राहून जे काही शिकवण आम्हाला दिले जाते त्यानुसार जगण्यास मी प्रयत्न करेन. अशा प्रकारे आपण निर्णय घेऊया. कळले मुलांनो? तुम्ही विशेष करून आपल्या जीवनामध्ये हे जे नियम आपण शिकलो आहोत ते पार पाडण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असावे. ठीक आहे मुलांनो? तर आज इथे आपण आपल्या 7व्या वर्गाचे धर्म शिकण्याची समाप्ती करतो आहोत. आपण इथे 15 धडा शिकलो आहोत. तर मुलांना तुम्ही चांगल्या प्रकारे सर्व पाठांना चांगल्या प्रकारे वाचून घ्या. जे काही प्रश्न दिले गेलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या वहीमध्ये लिहून पूर्ण करा आणि त्याचे उत्तर पण चांगल्या प्रकारे वाचून काढा. आणि तुमचे जे परीक्षा होणार आहे त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण व्हा अशी माझी तुम्हाला शुभेच्छा. तर इथे आपण आजच्या धर्मशिकण्याची आपण समाप्ती करूया एका प्रार्थनेद्वारे. हे प्रभू परमेश्वरा, तुम्ही आम्हाला वचनानुसार जीवन जगण्यास शिकविले. तुमच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हा सर्वांवर तुझी कृपा आणि आशीर्वाद प्रदान करा. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन.